महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार या संदर्भातला निर्णय आज रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार याच निर्णयासाठी आज दिल्लीला जाणार आहेत असं कळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट हे तिन्ही नेते घेणार आहेत। दिल्लीतल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पद आणि मंत्रिपदांसंदर्भात चर्चा होणार आहे असं समजतंय। दरम्यान मुख्यमंत्री पदासंदर्भात भाजपा, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या पक्षातल्या नेत्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्यात बघूया। आमच्या मनातले मुख्यमंत्री आपल्याला कल्पना आहे। सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतंय, आमदारांना वाटतंय, सर्वांना वाटतंय की भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। कारण आमचा स्ट्राईक रेट तेवढाच आहे। 132 आमदार हे आमचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। जवळपास 89% स्ट्राईक रेट हा आमचा या ठिकाणी आहे आणि स्वाभाविक आहे, सगळ्यांना वाटतंय, सगळ्यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, तेच मुख्यमंत्री परत व्हावेत। तडजोडी वगैरे करायचा प्रश्न येणार नाही, त्या लेवलला कुणी जाणार नाही। मला वाटतं सामंजस्याने आणि एक आत्मविश्वासाने ह्या सर्व निर्णय घेतले जातील आणि त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असावेत हा जो आमचा आग्रह आहे त्याला कदाचित मान्यता सुद्धा मिळेल। स्वाभाविकपणाने कार्यकर्त्यांच्या मनामध्ये इच्छा असते, परंतु मी वारंवार प्रदेशाध्यक्ष म्हणून एक स्पष्ट करत आलो, पुन्हा एक अधोरेखित करतोय की आम्ही वास्तववादी आहोत। आता आम्हाला पक्ष अधिक नेटाने मजबूत करायचा आहे। सरकारमधला सहभाग बहुजनांच्या व्यापक हितासाठी करायचा, हे चव्हाण साहेबांनी दिलेलं मूलमंत्र लक्षात ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतो। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची अपेक्षा राहतील, परंतु शेवटी या संदर्भातला निर्णय भाजपची पक्षश्रेष्ठी त्या ठिकाणी घेतली। कल माननीय हमारे नेता देवेंद्र जी ने साफ तौर से कहा है, मैं भी आपको साफ तौर से कहता हूँ, तीनों पार्टियों के नेता मिलकर केंद्र के हमारे वरिष्ठ नेतृत्व जो है, माननीय प्रधानमंत्री जी है, अमित भाई है, हमारे नड्डा जी है, हमारा केंद्रीय एक पार्लियामेंट भी पूर्व होता है, तो उसमें सारी चर्चा होगी। अभी वो चर्चा करना नेतृत्व का सवाल है, नेतृत्व चर्चा करता है, तो मुझे लगता है जब भी बैठक होगी इसमें निर्णय होगा। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी पंकज दळवी यांच्याकडून। पंकज, तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे आपापला जो मुख्य नेता आहे तो मुख्यमंत्रीपदी बसावा, पण कोणाचं पारडं नेमकं जड आहे? अंतर्गत गोटात काय खलबत आहेत राजकीय पक्षांच्या? आपण पुन्हा एकदा पंकजांना संपर्क करूया, काही तांत्रिक अडचणी येतात, पण आज अगदी पुढच्या काही तासांमध्ये आपण म्हणूया की मुख्यमंत्री नेमकं कोण होईल महाराष्ट्राचा हे निश्चित होऊ शकतं। त्या संदर्भातल्या आता वेगवान घडामोडी आणि हालचाली सुरू झाल्यात। पुन्हा एकदा आपण पंकज यांच्याकडे जाणार आहोत। पंकज, मुख्यमंत्री पदासंदर्भात कुठल्या नेमक्या नेत्याचं पारडं जड आहे असं म्हणता येईल? राजकीय पक्षांच्या अंतर्गत गोटात काय हालचाली आहेत? मी आता मुंबईच्या ताज हॉटेलमध्येच आहे, तिथे एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सगळे आमदार ठेवण्यात आलेले आहेत। पारडं जड जर का म्हणायचं झालं तर नक्कीच सगळ्या पक्षाकडनं हीच गोष्ट जी आहे ती सांगितली जाते की दिल्लीमधून किंवा तिन्ही पक्षाचे नेते बसून निर्णय घेतला जाईल। हे जरी प्रथमदर्शनी सांगितलं जात असलं तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमदारांची भावना हीच आहे, शिंदे शिवसेनेचे आमचा आमदार व्हावा, आमच्या नेत्याचे मुख्यमंत्री व्हावा आणि भाजपच्या नेत्याची सुद्धा हेच म्हणणं आहे की आमचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे। आज दिल्लीमध्ये याच्यावरती बैठक होईल आणि त्याच्यानंतर अंतिम निर्णय जो आहे तो काय तो ठरवण्यात येईल। निश्चित। धन्यवाद पंकज दिलेल्या माहितीसाठी।